शिवजयंती ही देशभरातच साजरी करण्यात आली। त्या संदर्भातल्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात पाहूयात। राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थात पुण्यातही मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली। शिवाजी महाराजांचं वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक लाल महालापासून मिरवणुकीला सुरुवात झाली। यावेळी SSPMS शाळेच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। विविध शिवप्रेमी संघटना आणि पुणे महापालिकेच्या वतीने ही मिरवणूक काढण्यात आली होती। नागपूरच्या महाल भागात शिवाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ढोल ताशे पथकानं प्रात्यक्षिक सादर केलं। ध्वज घेतलेल्या युवती हे या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीला प्रात्यक्षिक सादर करत पुरस्कार जिंकणाऱ्या लेझिम पथकानंही इथे आपली अदाकारी दाखवली। या निमित्तानं पारंपरिक गोंधळाचंही आयोजन करण्यात आलं होतं। उस्मानाबादमध्ये शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीत मुस्लिम बांधवांनी शिवप्रेमी तरुणांचे पुष्प देऊन स्वागत केलं। शहरातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा कायम टिकवण्यास मदत होण्याच्या उद्देशानं मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। उस्मानाबाद शहरातील या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचं सगळ्यांनीच कौतुक केलंय। शिवजयंती गोव्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। हा सोहळा शासकीय फोंडे महालातील फर्मागुडी इथे गेली अनेक वर्ष आयोजित केला जातोय। लेझिम ढोल ताशांच्या गजरात मराठमोळ्या स्वरूपात हा सोहळा संपन्न झाला। यावेळी मुख्यमंत्र्यांसह माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, बांधकाम मंत्री सुधीर ढवळीकर, आमदार सिद्धार्थ कुळेकर या मान्यवरांनी या ऐतिहासिक गुढीवरील छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।